नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे इडिओपॅथिक आर्थरायटिस. हा प्रामुख्याने 16 वर्षापेक्षा लहान मुलांमध्ये आढळला जातो. याची लक्षणं म्हणजे सतत ताप येणं किंवा पायांवरती रॅश येणं, त्यानंतर जे सांधे दुखत आहेत तिथे सूज येणं, ते सांधे गरम होणं, त्यानंतर डोळ्यांनी कमी दिसणं. अशा प्रकारची लक्षणं जर 1 महिन्यापेक्षा जास्त मुलांमध्ये आढळून येत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही लगेच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. त्यानंतर यात असं खास उपचार असा नाही आहे. तुम्ही घरगुती काळजी घेऊ शकता. मुलांना सनबाथ म्हणजेच सूर्यस्नान द्यायचं. सकाळी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये त्यांना उभं करावं. त्यानंतर त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावं. बेकरी प्रॉडक्ट, मैद्याचे पदार्थ हे कमी करावे. कोल्ड्रिंक त्यांना देऊ नयेत. त्यांचा आहार हा अगदी चांगला असावा. त्याच्यातही फायबर्स असावे. घरी बनवलेले पदार्थ मुलांना द्यावे. पॅक्ड फूड मुलांना देऊ नये. चिप्स, कोल्ड्रिंक्स अशा वस्तूंपासून मुलांना लांब ठेवावं. आणि सगळ्याच ऑर्थरायटिसच्या पेशंटना मी सांगेन की आयुर्वेदामध्ये त्यांना सांगितलेलं गेलं आहे की सगळ्यांनीच सकाळी कोवळ्या उन्हामध्ये सूर्यस्नान घ्यायला हवं. हलका आहार घ्यायला हवा. आपल्या आहाराकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आंबवलेले पदार्थ, जास्त तिखट, तेलकट, जास्त मांसाहार करू नये. त्याच्यानंतर जेवणामध्ये जास्त पदार्थ हे फायबरयुक्त असावेत. सलाड जास्त खावे. सीझनल फ्रूट्स असतात हे तुम्ही नेहमी घेतले गेले पाहिजेत. त्यानंतर मैद्याचे पदार्थ कमी खावेत. त्याचप्रमाणे ज्यांना ऑस्टिओआर्थरायटिस आहे, जे म्हणजे वयामानानुसार जो झालेला असतो 60च्या वर, त्या लोकांनी चालताना जाताना काठीचा किंवा स्टिकचा असा वापर करावा की जेणेकरून सांध्यांवरती वजन येणार नाही आणि सांधे दुखणार नाहीत. तर असे वेगवेगळे आयुर्वेदिक उपचार तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे हळद, आलं, तुळशीची पानं याचा काढा तुम्ही नियमित पीत राहायला हवं. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सांध्यांची आणि आरोग्याची काळजी नक्की घ्या. धन्यवाद.